हाय. सुंदर. आज आप बहुत खूबसूरत दिख रही हो. चल 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 उशीर होतोय. हो चल निघूया. मग रेडी आहेस ना तू? हो मी रेडी आहे. गुड. मग निघूया ना आपण आता. हो निघूयात. काय युजली मला वेळ लागतो तयार व्हायला, पण आज मी पटकन तयार झाले. काहीच स्पेशल केलं नाही ना, कारण आज मी. हो ना. एक सेकंड. हॅलो. हा सर. हा बॉय, मस्त मेसेज मिळाला. काय मेसेज? बेसिकली सुंदरी फार रिलेटिव्ह टर्म आहे, आणि तू एका म्हाताऱ्याला सुंदर म्हणालास. सर सुंदर? मी तुम्हाला सुंदर का म्हणणार सर? चेक युअर मेसेज. सर मी सुंदर असा मेसेज तुम्हाला पाठवलाय? नाही सर, मी ते आपलं पेटंट्स बद्दल सुंदर असा पाठवला काय? कुणाला सुंदर म्हणतोयस तू? अगं त्याचं काय झालं, मी सरांना मेसेज पाठवत होतो माझ्या काही कामाबद्दल, तर तू दिसलीस आणि मी चुकून सुंदर असं म्हणजे अगं सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मी चुकून मी सुंदर दिसतेस असं. रिअली सॉरी. आय एम सो सॉरी मधू, पण तू खरंच खूप सुंदर दिसतेस आज. अगं माझाच थोडासा प्रॉब्लेम आहे. मी बट रिअली यू ब्युटिफुल. ईशाताईला फोन करून कळवते आपण येतोय. हॅलो. हा मधू, कुठे आहात तुम्ही? हा ईशाताई, आम्ही निघालोय. सागर आत्ता आलाय मला पिकअप करायला. काही आणायचंय का? नाही. ओम दादा पोचला ना? ऐको, अगं मी गडबडीत त्याला फोन करायचेच विसरले. बरं थांब, मी पटकन बोलते त्याच्याशी, तुम्ही या पटकन. हा हो आम्ही निघतोच होत, लगेच येतो. बाय. ओके बाय बाय बाय. निघायचं? चला. हा बोल. हाय. काय आहे? अरे आपलं ठरलंय ना इथं आज जमायचं माझ्या घरी. मधू, सागर आणि आपण मी नाही का तुला सकाळी बोलले घाईघाईत आपल्या घरी असताना. अरे नंतर आपलं काही बोलणंच नाही. सो सॉरी. मी हॅलो, येतोस ना तू? मला वेळ नाही, मी नाही येणार. काय झालं? येत नाही म्हणाला. कोण? ओम येणार नाही असं म्हणाला. अगं तू त्याला अगदी वेळेवरती विचारलं ना. त्याने काही कामं घेऊन ठेवली असतील म्हणून नाही म्हणाला असेल तो. मग हे असं स्वच्छपणे सरळपणे सांगता येत नाही का ग? दरवेळेला वाकड्यात चिरायला पाहिजे? बरोबर आहे, पण म्हणजे तो वाकड्यात शिरलाय. हो, हे असं थोबाडावर फोन कट करणं ना, याला वाकड्यात चिरणं असंच म्हणतात. ते पण माहितीये त्याला की नाही आवडत मला हे असं केलेलं, तरी परत परत. अरे काय यार, हे काय मूड स्विंग्स फक्त याला एकट्याला होतात? आम्हाला काय मूड्स नाहीये? नाही, पूर्वी त्याने तुझे खूप मूड्स बघितलेत ना. म्हणजे आता
तू जरा त्याला सांभाळून घे, शांत राहा ना तू. अच्छा अच्छा, म्हणजे त्या तेव्हाच्या गिल्ट मध्ये मी आता आयुष्यभर सहन करत बसते हा काय वागतोय ते. हा, याचे मूड स्विंग्स असे आचरटहारके. थांब, तुला त्रास होतोय ना, तू नको करूस फोन, मी करते त्याला. नाही करायचा. नाही, असू मी please. करते. नाही करायचा. तो ऐकेल माझं, मी करते फोन. काय झालं? ते मला काहीतरी नेटवर्क नाहीये. नाही, कट केला त्याने फोन. नाही ग, नेटवर्क नाहीये मला. नाही नाही ग, कट केला फोन आता त्याने. लागेल थांब. आहे. का खोटं बोलतीयस? तो कट करतो फोन, त्याला सवय आहे, त्याला हे आवडतं. तोंडावर फोन कट करायला त्याला आवडतं. ओम दादा, तुम्ही नाही केला? हे दोघं आत्ताच गेले. ओम दादा, स्विच ऑफ लागतोय. वाव, मग अशी कट केला होता. हे गेलं गेलं, आमचं फुलपाखरू कोशात गेलं. आता ते परत बाहेर कधी येईल आम्हाला नाही बुवा माहिती. आता ए, असं नाहीये. नाही नाही नाही, तसंच आहे. हे करेक्ट चाललंय, सगळं प्रथेप्रमाणे करेक्ट चाललेलं आहे. पण काय झालंय त्याला इतकं? मला नाही माहिती, म्हणजे मला हल्ली काही कळतच नाहीये. कारण त्याला सगळ्याचाच प्रॉब्लेम आहे. त्याला त्याच्या बाबाशी प्रॉब्लेम आहे, त्याच्या आईशी त्याचं भांडण आहे. मग आमच्या घरात जे सगळे इतर लोक आहेत त्यांच्यावर सतत करवादत असतो. माझ्याशी तो मोठेच प्रॉब्लेम्स आहेत. माझ्या घरचे सासवडचे जे लोक आहेत ते सगळे ऑर्थोडॉक्स आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याशी प्रॉब्लेम. सो एकूणात काय, सगळ्या जगाशी आम्हाला फक्त प्रॉब्लेम आहे. सगळ्यांचे फक्त भांडायचंय. आणि यावरून उठून मला धमक्या देणं चालूच आहे. खड्ड्यात जा, माझ्याशी लग्न करू नको, संपला विषय. असं बोलतो तुला? हो. लग्न करू नको? हो. आणि तू ऐकून घेतेस? हा, 2 थोबाडीत मारायच्या ना त्याच्या. अशू प्लीज, तू आत्ता माझी बाजू घेऊ नकोस. अगं पण मी तुझीच मैत्रीण आहे, तर तुझीच बाजू घेणार ना. हो, पण काय आहे, आत्ता मला खूप राग आलाय की नाही. विस्तव ऑलरेडी भयानक भडकलेला आहे. आणि त्यात जर का तू माझीच बाजू घेत राहिलीस आणि मला पटत राहिलं की मी वागते ते बरोबर आहे, तर मग खूप मोठा स्फोट होईल, कळते का तुला? आणि मग त्याचा परिणाम तुझ्यावर, आईवर, काकूवर, सगळ्यांवर होईल. अनहँडलेबल होईल परिस्थिती. हा, बरोबर आहे. हो ग. सो माझं नातं टिकावं असं जर तुला वाटत असेल तर प्लीज आत्ता माझी बाजू घेऊ नकोस. आग लावू नकोस. नाही, आग नाही लावत, पण तरी एकदा फोन करते त्याच्या घरी, प्लीज. हॅलो. हा, हॅलो. धना. हो, अश्विनी ताई, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. ओम आहे का? नाही, ते आत्ताच बाहेर गेले. गेला? हा, कुठे कुठे गेलाय? नाही, काही बोलले नाहीत मला. बरं, ठीक आहे. मी करते नंतर फोन. हा हा, बाय. तो बाहेर गेलाय, कुठे गेलाय माहिती नाही. यार, काय झालंय त्याला? काहीतरी स्पेसिफिक कारण असेलच ना. आत्ताचं काय स्पेसिफिक कारण आहे मला माहिती नाही. पण जनरली सध्या मी जो काही प्रयत्न करते अयशस्वी त्याच्या आईबाबांचा पॅचअप करायचा, तो त्याला अजिबात पटत नाही. हा, आणि एक ताजा विषय जो त्याला मिळालाय तो म्हणजे आजी आता घरी परत आल्यात ना हॉस्पिटलमधून, तर त्यांनी नेमकं कुठे राहायचं यावरून मोठा वाद. मग मग काय, अगं काय झालं होतं मध्यंतरी, याचे बाबा आले ना US हून, आणि तेव्हा आजी नेमक्या हॉस्पिटलमध्ये होत्या. तर आजींची रूम त्यांच्या बाबांना वापरायला दिली.
तर आता या परत आल्यावर याचं म्हणणं आहे बाबाला घरातनं हाकला, त्या रूममधनं हाकला. असं कसं होईल यार? हा मग काय झालं? काय काही नाही, मी आजींशी बोलले आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, कोणालाच प्रॉब्लेम नाहीये, सगळे ऍडजस्ट करायला तयार आहेत. त्या आता मधूच्या खोलीत राहत आहेत. प्रॉब्लेम ह्याच्या एकट्याचाच आहे. आणि अगं घरात इतकी जागा आहे, माझं म्हणणं वापरा ना, प्रॉब्लेम काय? जागा घरात असून उपयोग नाही, ती मनात असावी लागते. वा 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 वा. ए पण काय ग, तू सांगून का नाही टाकत ओमला मोठ्या बाबांनी तुला काय सांगितलंय ते? म्हणजे प्रश्नच मिटला ना. आलं होतं यार माझ्या मनात. आलं होतं यार माझ्या मनात, पण मोठ्या बाबांनी मला असं सांगितलंय की ते असं वरवर होऊन उपयोग नाहीये, ते असं आतून आलं पाहिजे. ए बस झालं तुझं हे ओम पुराण. मला खूप भूक लागली. हे दोघं जण आल्यानंतर आपण जेवूया का प्लीज? करेक्ट आहे यार, मी का दरवेळेला माझा मूड खराब करून घ्यायचा? करेक्ट आहे. पण मस्त एन्जॉय करूया, धमाल करूया, जेव बिव चालू. मधू, तुला नक्की माहिती ना ईशा कुठे राहते ते? नाही मला नाही माहित, मी पण पहिल्यांदाच येते ना. हेच असेल बहुतेक. बेल वाजवून बघतोस? कुणी भलत्यानेच दार उघडलं तर? तर काय आपण सांगायचं मेंटल हॉस्पिटल मधून पळून आलोय. सागर 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 सागर, काय झालं? अरे इतका चांगला जोक नव्हता. तू म्हणजे कुठल्याही जोक्स वर काय असतं सर, तू हँडल देत नाहीयेस ना मला? अगं नाही, आई शपथ, आय एम सॉरी. तुला एक सांगू, तू असे चेहरे केलेस की सेम धनुष दिसतोस. कोण धनुष? तो सुकड्या? ए मधू, ए काय झालं? आय एम सॉरी. सागर आपण जाऊयात घरी, काही अर्थ, आपण घरी जाऊयात परत. जाऊ दे. अगं आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. काही झालंय का? नाही काही अर्थ नाही, म्हणजे मला नाही वाटत या सगळ्या प्लॅनचा काही उपयोग होईल. सगळंच अवघड आहे आपल्यात, आपण जाऊयात परत. असं का बोलतेस? मी काही बोललो का चुकीचं? आय एम रिअली सॉरी. म्हणजे मला माफ कर. काय झालंय काय सांग ना. कोण धनुष असं विचारलंस तू? सुकड्या? तुला माहितीये ओम दादाने सेम प्रश्न विचारला होता. त्याचं काय झालं माहितीये नंतर? काय झालं? उन्नई खड़लिक्करे उन्नई पिरिंडू वाड़ा मड़ी अड्डू रांझणा हुआ मैं. अरे काय ग, कोण आहे? अगं काही नाही, एक मुलगा मुखवटे विकायला आलाय, घेऊया 2. मुखवटे? हा. अगं बाई आत्ता इथे होता, कुठे गेला? की मजा आली होती ना त्याची, तुला सांगते. वाट लागली त्याची कंप्लीट. म्हणून धनुष माहिती असला पाहिजे. ओके, आजपासून प्रयत्न चालू धनुषला माहिती करून घ्यायचे. तू दार उघड आणि मग मी हे टेप सुरू. नाहीतर असं करते, मी दार उघडते. चालेल चालेल. ए नको नको, मला कसं नाही वाटत. ए ऐक ना, ऐक पण एक दार उघडलं तर. हो हो ओके ओके. हॅलो हाय. एक मिनिट हा. अगं नक्की घेऊ. नंतर मी ओके. काय वेलकम होम. काय चाललंय? या या. वाव, कमाल आहे गं. ये कशी आहेस तू? काय म्हणतेस? हाय हाय, कसा आहेस? मस्त. बरं ही आठवते ना तुला? म्हणजे काय? ए आता इथे आलात, आता तुम्हाला नाचायला लागेल. अगं ना, मस्त नाचूया. अगं, चला, आल्या असू, ना असू, कशाचं? असू. हो आमच्याकडे असं नसतं, हीच पद्धत आहे तू आमच्याकडे. नाटक करत होतास हा? हा, please, ना. Yes, नाचू.
तुला कोणी सांगितलं माझ्या बापाला पैसे द्यायला? काय झालं? ओमचा फोन होता, कट केला आणि परत कट केला फोन. का? काय अर्थ, काय सांगू मी परत? खूप कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. सांग ना काय झालंय. ओमच्या बाबांना पैशांची खूप गरज होती त्यांच्या त्या केसच्या संदर्भात, आणि त्यांच्याकडे आता काहीही पैसे नाही आहेत. त्यांची सगळी अकाउंट सील्ड आहेत. म्हणून दत्ता भाऊंनी त्यांना पैसे दिले. आता ही गोष्ट जर का आम्ही तेव्हाच ओमला सांगितली असती तर त्याने काही पैसे देऊ दिले नसते, आणि ओमच्या बाबांना कळलं असतं की ते पैसे दत्ता भाऊंनी त्यांना दिलेत तर त्यांनी ते पैसे घेतले नसते. म्हणून दत्ता भाऊंनी मला असं सांगायला सांगितलं ओमच्या बाबांना की ते पैसे त्यांना ओमनीच दिलेत म्हणून. आणि आता हे सगळं अचानकपणे साहेबांना कळलंय आणि भयंकर फ्रस्ट्रेटेड आहेत ते. अरे बापरे, पण हे काय झालंय ओमला? तो आधीपासून असाच हट्टी आहे. तुम्ही प्लीज ओमदादाबद्दल बोलू नका, मला असं नाही आवडत प्लीज. ए, तुला जर इतका पुळका आला असेल ना तुझ्या भावाचा तर जाऊन सांग त्याला जे काही आहे ना ते सरळ इथं माझ्या समोर येऊन बोल म्हणा. ही काय पद्धत आहे वागायची? फोन सरळ तोंडावर कट करायचा म्हणजे काय? इतरांच्या फिलिंग्सची काही म्हणजे काही कदर नाही. आज आता आपण इतकं छान प्लॅन केला होता की नाही, तर सगळं धुडकावून नुसतं भांडत बसलाय वेड्यासारखा माझ्याशी. सॉरी. अगं, मी काय तुझ्यावर नाही रागवली आहे, पण हा बघ ना तुझा भाऊ कसा वागतोय माझ्याशी मूर्खासारखा. अगं, आपण सगळेच आपल्या पास्ट मध्ये अडकलोय ग. आणि आपला भूतकाळ विसरणं एवढं सोपं नसतं. आय नो इट यार, बट मला आता काहीतरी सोल्युशन सांगा. मला कळतंय प्रॉब्लेम आहे, तो आपल्या सगळ्यांनाच दिसतोय, पण मला मार्ग हवाय यातून बाहेर पडायचा. बघिशा, आपण फक्त पर्याय सुचवू शकतो. त्या मार्गावर चालायचं की नाही हे त्या माणसालाच डिसाईड करावं लागतं. ईशा, तू एकदा ट्राय करून बघ ना त्याला. एकदा. हं? बंद केला ग फोन त्याने. बर ठीक आहे, जाऊ दे. आधी आपण जेवून घेऊया, आणि उद्या सकाळी बघूया काय करायचं ते.